नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। सध्या आपण ज्यांची आतुरतेने वाट बघतोय, सगळ्यांना ज्यांची उत्सुकता आहे, ते म्हणजे पारू आणि लक्ष्मी निवास या सिरियलचा महासंगम भव्य मंगलकारी। तर आज आपल्यासोबत आहे खूप छान अशी जोडी, म्हणजे एकदम हटकी अशी जोडी आपल्यासोबत आहे। बघूया आपण या जोडीला। खूप छान आणि गोड दिसताय दोघं। नमस्कार नमस्कार नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे। येस येस, फायनली एका मुलीचं लग्न सोहळा आहे आणि तो इतका भव्य पद्धतीने आहे, काय सांगशील ताई? अनपेक्षित काही गोष्टी आयुष्यात घडतात, तसंच हे आहे। झी मराठीने हा जो भव्य दिव्य सोहळा आयोजित केलेला आहे आणि हा महासंगमचा घाट घातलेला आहे। म्हणजे मुलीचं लग्न व्हावं इतपतच आमची स्वप्न किंवा इच्छा होती, पण आज हा जो महासंगम आहे त्यामुळे भव्य असं मंगल कार्य इथे आयोजित केलं आहे, ज्याला तुम्ही सुद्धा आलेलात आशीर्वाद द्यायला। आणखीन काय मागणार देवाकडे सांग? मला असं वाटतं की झी मराठीने आमचं तर म्हणजे जसं आता लक्ष्मीने सांगितलं की आमचं जे स्वप्न आहे की मुलींची लग्न व्हावी, लग्न व्यवस्थित पार पडावी, ते तर होतच आहे, पण झी मराठीने हे इतक्या मोठ्या प्रमाणावर आयोजित करून मला वाटतं प्रेक्षकांना सुद्धा जे कारण प्रत्येकच आईवडिलाची अशी इच्छा असते नाही की आपल्या मुलीचं आपल्या मुलाचं लग्न अशा पद्धतीने व्हावं की सगळ्या गोष्टी सगळी जी आपली कार्य असतील ती निर्विघ्नपणे पार पाडावीत आणि मोठ्या प्रत्येक जण त्याकरता प्रयत्न करत असतो। तर जसं लक्ष्मी आणि श्रीनिवासचं जे काही स्वप्न होतं ते इतक्या मोठ्या प्रमाणावर झी मराठीमुळे साकार झालं आहे, तर प्रेक्षकांना सुद्धा ही त्यांनी पर्वणी आहे, ट्रीट आपण म्हणूया की त्यांच्या मनातलं जे स्वप्न असेल ते सुद्धा तुम्हाला कुठेतरी या निमित्तानं एकदा पाहायला जगायला मिळणार आहे असं मी म्हणतो। कारण एखादा लग्न सोहळा म्हटलं की आपल्या पण काहीतरी आठवणी त्याच्याशी काही रिलेट झालेली असतात, तर एखादी तुमची एखादी अशी आठवण की पटकन आठवते हा सगळा माहोल बघून? नाही, मला वाटतं की हां, म्हणजे आठवणी तर असतातच। माझ्यासाठी माझी धाकटी बहीण जेव्हा तिचं लग्न झालं तेव्हा त्याच्या थोडंसंच आधी आम्ही आमच्या घरात खूप मोठ्या दुःखातून बाहेर पडलो होतो आणि त्याच्यानंतर मग खूप गोष्टी असतात ना, आपण मग आयुष्य जगायला लागतो आणि मग तिच्या लग्नाचा दिवसही उजाडला आणि खूप सकाळपासून खूप कामं असतात, अमुक तमुक तमुक तमुक, आणि मग ॲक्च्युअल लग्न लागण्याची वेळ आली आणि म्हणजे माझ्या आयुष्यात मला पहिल्यांदा असं रिअलाईज झालं की अरे देवा, आता इथून ती आपल्या घरी येणार नाही आहे आणि इथून ती जशी मंगलाष्टकं सुरू झाली आणि मला वाटतं मी, माझ्या काही चुलत बहिणी, आम्ही सगळे एकत्रच रडायला लागलो, कारण सडनली सगळ्यांना असं रजिस्टर झालं की आता अर्चना सासरी जाणार। सो आय थिंक तो मोमेंट मी कधी विसरू शकत नाही की तोपर्यंत जाणीवच नव्हती, कारण तिचं लग्न माझ्या वर्गमित्राशी होत होतं, त्यामुळे असं वेगळं काही प्रेशर नव्हतं, पण सडनली दॅट होल ॲम्बियन्स आय थिंक ज्यांची म्हणजे माझी धाकटी बहिणी माझ्या लेकीसारखी आहे मला, तर आय थिंक दादा कॅन रिलेट, आता दादाला पण लेक आहे, तर तो मोमेंट त्या वेळेला जगण्याचा असतो। खरे, कारण लग्न सोहळा हे म्हणजे दिसायला आपण भव्य म्हणजे साजरा करणं, तो सोहळा पार पाडणं, पण आतमध्ये एक भावना सुरू असते की बापाची, ती मला आज तुमच्याकडनं ऐकायची। नाही, कारण कसं आहे की शेवटी बाप मुलीचं जे नातं असतं त्याचं मला वाटतं की शब्दात ते एक्झॅक्टली मांडणं, व्यक्त करणं खूप कठीण आहे, ते ज्या बापालाच माहिती की ज्याला मुलगी असेल, आणि मला असं वाटतं की ज्यांना मुली आहेत ते खरंच भाग्यवान आहेत, कारण म्हणजे मला मुलगाही आहे आणि मुलगी आहे, तर आनंद अर्थातच दोघांचा म्हणजे जन्माचा असतो, आपण तेवढंच काय म्हणूया कौतुक म्हणा, लाड म्हणा, सगळं करतो, पण मुलगी शेवटी कुठेतरी स्पेशल असते, ही मात्र अगदी म्हणजे फॅक्ट आहे। म्हणजे कोणी काहीही म्हणो की एक म्हणजे त्याला असं शब्दात मांडणं जरा कठीण आहे, पण तो जो एक जे काही तो कनेक्ट असतो किंवा जे असतं, म्हणजे एखादी लहानशी गोष्ट असते ती कदाचित मुलाच्या लक्षातही येते, तो मुद्दाम करत नाही, पण ते म्हणजे त्यांचं, कारण कसं एक पुरुष आणि स्त्रीमध्ये फरक आहे ना, की तो त्यांची आपण ज्याची जडणघडण म्हणूया, विचार करण्याची विचार म्हणजे नॅचरलीच ते नैसर्गिक पद्धतीची जे काही आतमधली आहे, प्रत्येक मुलीमध्ये, प्रत्येक बाईमध्ये, स्त्रीमध्ये एक आई दडलेली आहे आणि कुठलाही मुलगा हा सतत आईच शोधत असतो, तर त्यामुळे ते जे आहे ते म्हणजे अशी काहीतरी मुलगी माझी म्हणजे पर्सनल तर असं काहीतरी एकदम ती विचारून जाते किंवा असं वाटतं ते अरे ते कदाचित म्हणजे मलाही लक्षात आलेलं नसतं, म्हणतो अरे हो, अरे हे कोणीच विचारलं नाही, हे नाही काहीतरी विचारलं किंवा अचानक तिचा फोन आला किंवा अचानक काहीतरी तिचं बोलली, तर मला वाटतं या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे सांगण्यापेक्षा अनुभवण्याच्या आहेत, आणि एक नक्की की हे नातं आहे ते म्हणजे काय म्हणूया त्याच्यासारखं दुसरं मला वाटतं वर्ल्ड मधलं बेस्ट नातं आहे की बाबा आणि लेक यांचं जे नातं आहे याला तोड नाही आहे या जगात, आणि आय थिंक बाबा नावाची जी व्यक्ती असते ती सगळ्यात अंडर एस्टिमेटेड व्यक्ती आहे, मला असं वाटतं ती वर्ल्ड बेस्ट व्यक्ती असते। येस, आय नो ताई, मी तुझ्याकडूनच
तुझ्या बाबांबद्दल ऐकलं होतं आपण लास्ट टाइम जेव्हा बोललो होतो, तुझं पण एक कनेक्शन फार असं वेगळंच आहे. तर तो माहोल असतो आणि त्यात त्या बाबांची आठवण आणि सगळ्या खूप छान गोष्टी असतात. ती येते सतत आठवण बाबाची तर येतच असते. आणि मला नेहमीच असं वाटतं की प्रत्येक पुरुषामधला जो पप्पा असतो, जो डॅडी असतो, जो बाबा असतो, तो वेगळा असतो आणि तो खास असतो. म्हणजे बाकी त्याच्यातल्या कुठल्याही नात्यांमध्ये तो तडजोड करतो. तो वर्ल्ड बेस्ट हजबंड नसेल, वर्ल्ड बेस्ट मुलगा नसेल, वर्ल्ड बेस्ट भाऊ नसेल, पण मला असं वाटतं की 99% पुरुष हे वर्ल्ड बेस्ट पप्पा असतात. आणि अनफॉर्च्युनेटली म्हणजे असं आहे की म्हणजे मी असं म्हणत नाहीये की आईचं म्हणजे प्रेम खूप जास्त कौतुक केलं जातं आई लोकांचं, पण मला वाटतं बापाबद्दल तेवढं कुठे लिहिलं जात नाही. खूप कमी गोष्टी आहेत. तर असं काही नाहीये की जरी पुरुष जो असेल त्याला इतर पण जबाबदाऱ्या असतात. त्याचं काही आपण म्हणतो नैसर्गिक जडणघडण जी आहे त्याप्रमाणे गुणसूत्रातच फरक आहे ना, काय करणार त्याला क्रोमोझोम्स मध्ये ते आहे. पण याचा अर्थ की प्रत्येक वेळेस आईचं कुठेही महत्व कमी होऊ न देता मी म्हणेन की फक्त आईचा उदो करणं हे मला वाटतं बापावर आणि पुरुषावर अन्याय होतो. अनेक वर्ष होत आलेलं आहे. या काय म्हणतात आंदोलनात मी तुमच्या बरोबर आहे. पण एक गोष्ट सांगू का, एखादी छोटी गोष्ट घडली ना की आपण म्हणतो आई ग, पण मोठं काय दिसलं बापरे, ह्याच्यातच सगळं घडलेलं. किती कमाल आर्टिक्युलेट केलंय नाही, कारण हीच खूप मोठी गोष्ट आहे. खूप छान असा लग्न सोहळा चालू आहे. एखादी आता जेवण वगैरे सगळे पाहुणचार, त्याबद्दल काय एक्साइटमेंट आहे, काय होणार आहे, पाहुणचार कसा होणार? कारण तुम्ही सगळी आता इतकी जण आलेला आहात ह्या सोहळ्याची शान वाढवायला. कधी एकदा तुम्हाला जेवायला बसवते असं झालंय मला. आम्ही वाढतो कधी आग्रह करतो, आम्ही थांबलेलो त्यामुळे चला ताबडतोब जेवायला बसा. कशावर ताव मारणार? आम्ही नाही ताव मारणार, तुम्ही ताव मारायचं आहे. सगळं मराठी जेवण आहे बघा, जसं आपल्याला आवडतं तसं. आणि खमंग तुला तर वास तर येतच असेल. तर आता तुम्ही ताव मारा, आमचं पोट भरेल असं आहे. आता यजमानी आहेतच असं मी म्हणेन. तर उखाणा तर जाता जाता झालाच पाहिजे. आता नाही, मी आत्ताच घेतला, तोच घेऊ चालेल? चालेल, काही हरकत नाही, काही हरकत. हो चालेल, चालेल गताई तोही. हां, झी मराठी आणि लक्ष्मी निवास, नाही आता पारूचं नाव पण घ्यायला पाहिजे ना. झी मराठी संघे लक्ष्मी निवास आणि पारूची टीम स्वागत करते सगळ्या स्नेहींचं देऊन गोडाचा घास. बरं का, देऊन गोडाचा घास. काय जिलबी तर आवडतेच तुम्हाला. आणि 2025 मध्ये मैत्रिणी तुला सांगते, हा जो महासंगम योजिला आहे तोच आणि तोच आहे फक्त खास. येस, नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा, खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. येस, नक्कीच.